महापालिका पाणीपुरवठा योजनेची गळती, व्हॉल्व्ह दुरुस्ती, जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल आणि अपुरा विद्युत पुरवठा यामुळे सांगली व कुपवाड शहरातील पाणीपुरवठा सतत खंडित होत आहे। आता पुन्हा जॅकवेल जवळ पाणी गळती सुरू आहे। या दुरुस्तीचे काम मंगळवारी हाती घेण्यात येणार असल्याने बुधवारी सांगली व कुपवाड शहराला अपुरा पाणीपुरवठा होणार आहे। त्यामुळे नागरिक आता वैतागलेत। महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल जवळ नदीतील पाणी उपसा केंद्रातील दाब नलिकेला जोडणी असलेल्या पाईपवर मोठी गळती सुरू आहे। दुरुस्तीचं काम मंगळवार सकाळपासून हाती घेतलं जाणार आहे। त्यासाठी पाणी उपसा बंद ठेवला जाणार आहे। दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत पूर्ण करून पाणी उपसा पूर्ववत केला जाणार आहे। त्यामुळे बुधवारी सांगली व कुपवाड शहरातील काही भागाला अपुरा पाणी पुरवठा होणार आहे। नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी चिदानंद कुर्णे यांनी केले। दरम्यान पाईपलाईन गळती, व्हॉल्व्ह दुरुस्तीसह अन्य कारणांमुळे शहरात वारंवार पाणीपुरवठा खंडित होतोय। खंडित वीज पुरवठ्यामुळे हा प्रकार देखील वाढलाय, त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होतोय। त्यामुळे नागरिक आता वैतागलेत। ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। महिन्यात किमान 2 वेळा हा प्रकार होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे।